नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सडे, एम कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण दुसरा चॅप्टर अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याची थिअरी पाहतोय. थिअरीमध्ये आपण प्रिपरेशन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करणं या संदर्भात माहिती पाहणार आहोत. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा फॉर्मॅट, स्पेसिमन फॉर्मॅट आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेला आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा फॉर्मॅट थोडक्यामध्ये आपण पाहूया. एकदम वरती आपल्याला इन द बुक्स ऑफ काय पार्टनरची नावे आपल्याला घ्यावे लागतात. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्याच्याखाली फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019-20 काय असेल ते आपल्याला इयर इथे घ्यावं लागतं. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. बरोबर. डेबिट साईडला 3 कॉलम असतात. एक्सपेंडिचर, इनरचा अमाऊंटचा कॉलम आणि आउटरचा अमाऊंटचा कॉलम. राईट हँड साईडला क्रेडिटला इन्कम, इनरचा अमाऊंटचा कॉलम आणि आउटरचा अमाऊंटचा कॉलम. अशा प्रकारे स्पेसिमन आपण अगोदर पाहिलेला होताच, परंतु प्रिपरेशन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आज आपण पाहत असल्यामुळं त्याचा नमुना तुम्हाला मी सांगितलेला आहे. आता याच्यामध्ये इन्फॉर्मेशन काय दिली पाहूया आपण. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज ए नॉमिनल अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला नॉमिनल अकाउंट असं म्हटलं जातं. नॉमिनल अकाउंट का म्हटलं जातं तर आपण 11वीमध्ये नॉमिनल अकाउंटचा रूल्स पाहिलेला आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल्स काय सांगतो आपल्याला तर डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजेच डेबिटला तुम्हाला ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस घ्यावे लागतात अँड क्रेडिटला ऑल इन्कम्स अँड गेन्स घ्यावे लागतात. बरोबर. तर बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला काय आहेत एक्सपेंडिचर, क्रेडिटला काय आहेत इन्कम्स. म्हणून या ठिकाणी तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला नॉमिनल अकाउंट असं म्हटलेलं आहे. ऑल रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर डेबिटेड टू इट. डेबिटला ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस घ्यावे लागतात अँड ऑल रेव्हेन्यू इन्कम्स अँड गेन्स आर क्रेडिटेड टू इट. म्हणजेच क्रेडिटला तुम्हाला इन्कम्स अँड गेन्स घ्यावे लागतात. इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा सिमिलर म्हणजे सारखा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसारखा आहे. बरोबर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण पहिल्या चॅप्टरमध्ये फायनल अकाउंटमध्ये पाहिलेलं आहे. डेबिटला आपण ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस घ्यायचो अँड क्रेडिटला ऑल इन्कम्स अँड गेन्स घ्यायचो. म्हणजे त्याच्यासारखाच हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे असं सांगितलेलं आहे. आता पुढे प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीट तयार करणं या संदर्भात माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. बॅलन्स शीट इज ए स्टेटमेंट ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द ऑर्गनायझेशन ॲज ऑन ए पर्टिक्युलर डेट. बॅलन्स शीट इज ए स्टेटमेंट. बॅलन्स शीट स्टेटमेंट असते. बॅलन्स शीटला आपल्याला ॲसेट्स अँड लायबिलिटीज किती आहेत हे आपल्याला समजतं. द बॅलन्स शीट ऑफ नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन इज सिमिलर टू ए बॅलन्स शीट ऑफ ए सोल ट्रेडिंग कन्सर्न ऑर्गनायझेशन. म्हणजेच सोल ट्रेडिंग कन्सर्नची जी बॅलन्स शीट आहे तशाच प्रकारची नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन याची बॅलन्स शीट देखील तशाच प्रकारची आहे. सोल ट्रेडिंग कन्सर्नची आपण बॅलन्स शीट पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलेली आहे फायनल अकाउंटमध्ये. ती बॅलन्स शीट आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत ती बॅलन्स शीट सेमच आहे. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल नाही आहे. बरोबर. पुढे ए बॅलन्स शीट ओनली शो कॅपिटल रिसीट्स अँड कॅपिटल एक्सपेंडिचर. बॅलन्स शीट आपल्याला दाखवते कॅपिटल रिसीट्स
अँड कॅपिटल एक्सपेंडिचर दाखवते. बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड विथ ए फ्यू टू मेजर द एक्झॅक्ट फायनान्शियल पोझिशन ऑफ अन ऑर्गनायझेशन concerned on a certain date, normally at the end of the year. आपलं आर्थिक वर्ष संपल्यानंतर फायनान्शियल इयर क्लोज झाल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट फायनान्शियल पोझिशन आपल्या ऑर्गनायझेशनची काय आहे ती बॅलन्स शीट सांगत असते किंवा दाखवत असते. बरोबर. पुढे The excess of asset over liabilities is termed as capital fund. म्हणजे ॲसेट जास्त असणं लॅबिलिटीजपेक्षा त्याला कॅपिटल फंड असं म्हटलं जातं. इफ द ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल फंड इज नॉट नोन इट कॅन बी ॲसर्टन्ड ॲज दी बॅलन्सिंग फिगर बाय प्रिपेरिंग ओपनिंग बॅलन्स शीट. बरोबर. म्हणजेच ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल फंड इज नॉट नोन. म्हणजे आपल्याला कॅपिटल फंडचा ओपनिंग बॅलन्स दिला नसेल तर ओपनिंग बॅलन्स शीटची बॅलन्सिंग फिगर जी असते त्यालाच कॅपिटल फंड असं म्हटलं जातं. तिथून आपण कॅपिटल फंडची अमाऊंट घेऊ शकतो. दिली तर चांगलीच गोष्ट आहे, नाही दिली तर आपल्याला तिथून ते एकाने आपल्याला मिळते. अशा प्रकारे बॅलन्स शीटची आपण माहिती पाहिलेली आहे. आता पुढचा घटक आहे इम्प्लिड ॲडजस्टमेंट्स म्हणजेच हिडन ॲडजस्टमेंट. इम्प्लिड ॲडजस्टमेंट्स म्हणजे काय तर हिडन ॲडजस्टमेंट्स म्हणजे आपल्याला त्या दिसत नसतात पण त्या ॲडजस्टमेंट असतात, ते आपल्याला समजून घ्यावे लागतात. बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा. In receipts and payments accounts, some additional information is given regarding certain items. म्हणजे आपला रिसिट अँड पेमेंट्स अकाउंट दिलेलं असतो त्याच्याखाली ॲडिशनल इन्फॉर्मेशन किंवा त्याला आपण ॲडजस्टमेंट म्हणतो त्या पण दिलेल्या असतात. पण काही इम्प्लिड ॲडजस्टमेंट देखील आपल्याला कुठे दिलेल्या असतात तर त्या रिसिट अँड पेमेंट अकाउंटमध्ये दिलेल्या असतात. त्या हिडन ॲडजस्टमेंट असतात, ते आपल्याला समजून घ्यावे लागतात. दिसत नसतात त्या, पण त्या पण समजून घेऊन ती ॲडजस्टमेंट आपल्याला करून घ्यावी लागते. ऑन द बेसिस ऑफ सच इन्फॉर्मेशन सम अकाउंटिंग ॲडजस्टमेंट्स आर नेसेसरी. बरोबर. म्हणजेच सम अकाउंटिंग ॲडजस्टमेंट्स त्या आवश्यक असतातच. सच ॲडजस्टमेंट्स आर नोन ॲज इम्प्लिड ऑर हिडन ॲडजस्टमेंट्स. बरोबर. म्हणजेच आपल्याला ॲडिशनल ॲडजस्टमेंट किंवा इन्फॉर्मेशन आपल्याला रिसिट अँड पेमेंट अकाउंटच्या खाली दिलेली असते, परंतु वरती देखील रिसिट अँड पेमेंट अकाउंटमध्ये अशा प्रकारचे ॲडजस्टमेंट आलेले असतात. त्याला आपण इम्प्लिड किंवा हिडन ॲडजस्टमेंट म्हणतो. ते आपल्याला शोधून काढायचे असतात आणि त्या ॲडजस्टमेंट ह्या हिडन असतात. हिडन लपलेल्या, आपल्याला न दिसणाऱ्या, ते आपल्याला ते समजून घ्यावे लागतात. सम इम्प्लिड हिडन ॲडजस्टमेंट्स आर गिव्हन बिलो. म्हणजे आपल्याला त्या खालीलप्रमाणे दिलेल्या आहेत. दीज आयटम्स आर गिव्हन इन रिसिट अँड पेमेंट अकाउंट. हे जे आयटम्स तुम्हाला खाली दिलेले आहेत ते रिसिट अँड पेमेंट अकाउंटला येत असतात. ते कसे येतात बघा. एक, रेंट इन ब्रॅकेट 11 मंथ्स ₹11,000. म्हणजे रेंट किती महिन्यात दिलेलं आहे 11 महिन्याचं. किती दिलं आहे 11,000. म्हणजे एका महिन्याला किती आलं 1,000. आपलं वर्ष किती महिन्यात असतं 12. म्हणजे आणखीन एका महिन्याचं रेंट आपलं द्यायचं राहिलेलं आहे. म्हणजे किती निघणार मग 1,000 रुपये. 11 महिन्याचं 11,000 तर एका महिन्याला किती आलं 1,000. म्हणजेच एका महिन्याचं राहिलेलं आपल्याला आउटस्टँडिंग रेंट त्याला म्हणायचं द्यायचं राहिलेलं आहे. म्हणजेच आउटस्टँडिंग रेंट किती राहिलं मग एका महिन्याचं 1,000 रुपये आपण ते शोधून काढलं. बरोबर. अशा प्रकारे पुढे 2, 10% लोन फ्रॉम बँक ऑफ इंडिया ₹20,000 टेकन ऑन 1 जानेवारी 2020. म्हणजे आपण बँक ऑफ इंडियाकडून 10% लोन 20,000 रुपये घेतलेलं आहे. ते कधी घेतलं टेकन
1 जानेवारी 2020. आता आर्थिक वर्ष कधी संपणार? 31 मार्च 2020. म्हणजे किती महिने भेटतात? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. म्हणजे 3 महिन्याचंच व्याज आपल्याला भरावं लागणार आहे. आता बघा व्याज कसं काढायचं. 10% किती आलं? 1 झिरो कमी केलं. किती आलं? 2,000 रुपये. हे वर्षाचं निघालं. 2,000 इंटरेस्ट कसं निघालं? वर्षाचं. अर्ध्या वर्षाचं किती? 6 महिन्याचं 1,000 आणि 3 महिन्याचं किती येणार मग? 500. म्हणजे 500 रुपये या ठिकाणी आपल्याला इंटरेस्ट भरावं लागणार आहे. म्हणजे आपण हे 3च महिन्याचं फक्त इंटरेस्ट काढलेलं आहे. अशा प्रकारे 3. लीजहोल्ड लँड ₹1,00,000 फॉर 10 years फ्रॉम 1 एप्रिल 2019. बरोबर. म्हणजेच लीजहोल्ड लँड म्हणजे आपण लँड देखील भाड्यानं घेऊ शकतो. तर 10 वर्ष आपण वापरायला त्या ठिकाणी जमीन घेतलेली आहे 1 एप्रिल 2019ला. तिथून पुढे 10 वर्ष काउंट करायचे. बरोबर. आणि म्हणजे प्रत्येक वर्षाला किती येतं मग? 10,000 रुपये त्या ठिकाणी येतात. बरोबर. अशा प्रकारे पुढे 4. सेल प्रोसीड्स ऑफ फर्निचर. बुक व्हॅल्यू किती आहे? 7,500. म्हणजे फर्निचरची मूळ किंमत किती होती? बुक व्हॅल्यू 7,500 आणि आपण विकली कितीला? 8,000ला. 8,000. म्हणजे 500 रुपये काय झाला त्या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. अशा प्रकारे ह्या छुप्या ॲडजस्टमेंट असतात ते आपल्याला ओळखून ह्या ॲडजस्टमेंट असल्यामुळे याचं 2-2 ठिकाणी पोस्टिंग होणार आहे. 2 ठिकाणी पोस्टिंग. ॲडजस्टमेंटचं 2 ठिकाणी पोस्टिंग होतं हे सर्वांना माहिती आहे. अशा प्रकारे आपण इम्प्लिसिट ॲडजस्टमेंटची देखील चर्चा केलेली आहे. आता पुढे बघा आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट त्याच्याखाली फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. बरोबर. डेबिटला रिसीट आणि अमाऊंटचं एक कॉलम दिलेला आहे. क्रेडिटला पेमेंट आणि एक अमाऊंटचं कॉलम दिलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिली बघा पेमेंट साईडला. बाय 10% फिक्स्ड डिपॉझिटेड ऑन 1 जानेवारी 2020 1,00,000. बरोबर. 1,00,000 दिले. म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट केले 10% फिक्स्ड डिपॉझिट केलेलं आहे. किती केलं आहे? 1,00,000 रुपये. आणि कधी केलं आहे? 1/1/2020. बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपण थोडक्यामध्ये माहिती बघूया. इन दी अबाव एक्झाम्पल इम्प्लिसिट ॲडजस्टमेंट इज आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. बघा आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे आपण फिक्स्ड डिपॉझिट केले 10% केले म्हणजे त्याच्यावरचं व्याज आपल्याला भेटणार आहे. म्हणजे आउटस्टँडिंग इंटरेस्ट आपल्याला येणार आहे. बरोबर. 1. नो रिसीट ऑफ इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट इज गिवन. बरोबर. 2. रेट ऑफ इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट इज गिवन अलॉंग विथ डेट ऑफ डिपॉझिट विथ बँक. कधी डिपॉझिट केले हे आपल्याला माहिती आहे. देअरफॉर इट बिकम्स नेसेसरी टू टेक इन टू अकाउंट द आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट फॉर 3 months. म्हणजे आपल्याला व्याज किती महिन्यात भेटणार आहे? 3. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. बरोबर. 1/1/2020 टू 31/3/2020 ॲट 10% पर ॲनम. किती निघणार बघा आता? 2,500 निघालेलं आहे. बरोबर. बरोबर. 2,500. आता कसं निघालं? तर 10% किती होणार? 10,000. 10,000 वर्षाचं. अर्ध्या वर्षाचं किती? 6 महिन्याचं 5,000. 6 महिन्याचं 5,000. 3 महिन्याचं किती येणार? 2,500. बरोबर. आलं का? 2,500 व्याज आपल्याला भेटणार आहे. आता ह्याचं बघा ॲडजस्टमेंट इन फायनल अकाउंट. आता ह्याचं आपल्याला ॲडजस्टमेंट इन फायनल अकाउंटमध्ये कसं करून घ्यायचं? तर बघा आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹2,500 शुड बी क्रेडिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आता आपल्याला आउटस्टँडिंग इंटरेस्ट मिळणार आहे भविष्यात. बरोबर. चालू वर्षाचंच आहे आणि भविष्यात भेटणार आहे. म्हणजे आपल्याला कुठे घ्यावा लागेल? तो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला 2,500 घ्यायचे. दुसरं बघा इट इज शोन ऑन ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ॲड इन फिक्स्ड डिपॉझिट. आपण हे फिक्स्ड डिपॉझिट बॅलन्स शीटच्या ॲसेटला आपण 1,00,000 घेणार आहे. त्याच्यामध्ये हे ॲड करा म्हणून सांगितलेलं आहे. बरोबर. ॲड करा
फिक्सड डिपॉझिटमध्ये हे 2,500 1 लाखामध्ये ॲड करा किंवा शो सेपरेटली ऑन द ॲसेट साईड किंवा सेपरेट घेऊन टाका. हे तुम्ही फिक्सड डिपॉझिट ॲसेटला 1 लाख रुपये आउटरला घेऊन टाकलं तरी चालतं आणि हे 2,500 तुम्हाला त्यात ॲड करायच्याऐवजी तुम्ही सेपरेट जर घेतलं तरी पण चालते. सेपरेट घेतलं तरी चालतं आणि इनरला ॲड करून जरी घेतलं तरी चालते. दोन्हीचा अर्थ एकच आहे. सेपरेट घेतलं काय आणि ॲड करून घेतलं काय एकच होणार आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेटलाच येणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये गोंधळून जायचं नाही. अशा प्रकारे आपण 2 इफेक्ट बघितलेले आहेत. पहिला इफेक्ट कुठं झाला? इंटरेस्ट आपल्याला भविष्यात भेटणार आहे. म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला तुम्ही काय केलं? या ठिकाणी 2,500 घेतलेले आहेत. आणि दुसरं पोस्टिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला फिक्सड डिपॉझिटमध्ये 1 लाखामध्ये ॲड तर करा किंवा दोन्ही पण सेपरेट घेऊन टाका. फिक्सड डिपॉझिट 1 लाख तुम्ही घेतलेलं असतं पहिलं आणि हे इंटरेस्टचं देखील त्या ठिकाणी तुम्ही सेपरेट घेतलं तरी चालेल, ॲड करून घेतलं तरी चालेल. दोन्हीपैकी कसं पण घेतलं तरी चालतं. पुढे आता काय सांगितलं आहे बघा, कॅपिटल फंड. बरोबर. आता कॅपिटल फंड आपल्याला हा देखील घटक सांगितलेला आहे. कॅपिटल फंड इज शोन ऑन दी लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. बरोबर. म्हणजे कॅपिटल फंड आपण कुठे घेतो? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला एकदम वरती टॉपला कॅपिटल फंड हा घटक आपण घेतो. कॅपिटल फंड इज क्रिएटेड फ्रॉम कॅपिटल इन्कम्स अँड बाय कॅपिटलायझिंग सरप्लस EPNE. म्हणजे कॅपिटल फंड आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला एकदम वरती टॉपला घेतो. बरोबर. आणि त्याच्यामध्ये कॅपिटलाइज करा म्हणून काही अकाउंट तुम्हाला सांगितले असतील. फॉर एक्झाम्पल डोनेशन कॅपिटलाइज करून टाका. मग तुम्ही काय करणार? कॅपिटल फंडमध्ये डोनेशन ॲड करून घेणार किंवा एंट्रन्स फीज कॅपिटलाइज करून टाका. तर एंट्रन्स फीज देखील तुम्ही काय करणार? कॅपिटल फंडमध्ये ॲड करणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. सरप्लस झालं, सरप्लस देखील तुम्ही ॲड करून घेणार कॅपिटल फंडमध्ये. किंवा डेफिसिट मिळाली तर डेफिसिट तुम्ही काय करणार? कॅपिटल फंडमधनं लेस करणार. अशा प्रकारे तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागतं. पुढे काय सांगितलं बघा, दी नेट सरप्लस इज ॲडेड इन दी कॅपिटल फंड. तुम्हाला सरप्लस जर भेटला असेल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला तर तुम्ही कॅपिटल फंडमध्ये काय करणार? ॲड करणार. अँड डेफिसिट इज डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल फंड. डेफिसिट जर तुम्हाला भेटली तर तुम्ही कॅपिटल फंडमधनं काय करणार? ती लेस करणार. बरोबर. अशा प्रकारे कॅपिटल फंडची माहिती आपण बघितलेली आहे. बरोबर. आता आपण स्पेसिमन ऑफ बॅलन्स शीट, बॅलन्स शीटचा स्पेसिमन फॉर्मॅट नमुना पाहणार आहोत. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2000 काय असेल ते 2019 काय असेल ती इयर आपल्याला तिथं दिल्याप्रमाणे घ्यावं लागतं. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, एक इनरचा अमाऊंटचा कॉलम कॅल्क्युलेशनसाठी आणि एक आउटरचा कॉलम अमाऊंटसाठी. बरोबर. राईट हँड साईड इज ॲसेट, एक इनरचा अमाऊंटचा कॉलम आणि एक आउटरचा ते एक अमाऊंटचा कॉलम. अशा प्रकारे बॅलन्स शीटचा नमुना आहे. आता आपण लायबिलिटीज साईड आपण सुरुवातीला पाहणार आहोत. लायबिलिटी साईडला आपल्याला वरती एकदम टॉपला कॅपिटल फंड घ्यावं लागतं. ते कॅपिटल फंड ओपनिंग बॅलन्सचं कॅपिटल फंड ते एक असतं. बरोबर. ओपनिंग बॅलन्स तुम्हाला कॅपिटल फंडचा जेवढा दिला असेल तेवढा तुम्हाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला एकदम वरती टॉपला घ्यावा लागतो. आता ॲड काय काय करायचं त्याच्यामध्ये कॅपिटल फंडमध्ये ॲड. आता तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सांगितलं असेल की किंवा ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं असेल की डोनेशनची अमाऊंट कॅपिटलाइज करून टाका. तर तुम्हाला या ठिकाणी एक डोनेशन्स कॅपिटलाइज ॲड करून घ्यावं लागतं. ॲड डोनेशन्स कॅपिटलाइज काय असेल ते अमाऊंट तिथं डोनेशनची तुम्हाला घ्यावे लागणार आहे इनरला. तुम्हाला सांगितलं एक्झाम्पलमध्ये एंट्रन्स फीज कॅपिटलाइज करून टाका तर तुम्हाला तिथं एंट्रन्स फीज कॅपिटलाइज त्याची अमाऊंट देखील तुम्हाला पुढे घ्यावं लागेल. तुम्हाला एक्झाम्पलमध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला सरप्लस जर मिळाली असेल तर तुम्हाला कॅपिटल फंडमध्ये निश्चितच काय करावं लागेल? ॲड करून घ्यावं लागेल. सरप्लस त्याची देखील अमाऊंट इथे घ्यावी लागेल आणि या सर्वांचीच बेरीज करून आउटरला घेऊन टाकायची. बरोबर. बरोबर. अशा प्रकारे जर डेफिसिट जर झाला असेल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला तुम्हाला डेफिसिट जर मिळालं तर डेफिसिट काय होणार? कॅपिटल फंडमधनं लेस होणार
म्हणून लेस डेप्रिशिएट वरच्या अमाऊंटमध्ये हे खालच्या अमाऊंट लेस करायची आणि आउटरला काय असेल ते अमाऊंट येणार. दोन्ही प्रकारे तुम्हाला समजावून सांगितले. हा फॉर्मॅट आहे. स्पेसिमन ऑफ बॅलन्स शीट हा नमुना आहे. तुम्हाला ह्या दोन्हीपैकी एकच भेटणार फक्त. सरप्लस भेटलं तर ॲड करून आउटरला अमाऊंट घेऊन टाकायची. जर डेप्रिशिएट भेटलं तर लेस डेप्रिशिएट काय असेल ते अमाऊंट वरच्या अमाऊंटमध्ये लेस करून आउटरला घ्यायचं. ह्या दोन्हीपैकी तुम्हाला एकच कुठला तर भेटणार. सरप्लस तर भेटणार किंवा डेप्रिशिएट तर भेटणार. बरोबर. हा नमुना आपण पाहतोय म्हणून सर्व बाबींचा विचार करून आपल्याला सर्व आपण कॅल्क्युलेशन पाहतोय. बरोबर. स्पेसिमन पाहतोय आपण, त्याच्यामुळे हे तुम्हाला डिटेलमध्ये सर्व सांगितलेलं आहे. पुढे आता लायबिलिटी साईडला आपण काय काय घेतो आणखीन. बिल्डिंग फंड, एंडोमेंट फंड, टुर्नामेंट फंड, स्पेशल फंड, त्याच्यानंतर चॅरिटी फंड, सन्ड्री क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, अदर लोन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्री रिसिव्ड इन्कम, त्याच्यामध्ये सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. बरोबर. सबस्क्रिप्शन ॲडव्हान्समध्ये भेटलं असेल तर ते देखील आपल्याला लायबिलिटी साईडला घ्यावं लागतं. लाईफ मेंबरशिप फीज अशा प्रकारचे घटक आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यावे लागतात. बरोबर. आता आपण ॲसेट साईड पाहूया. ॲसेट साईडला कॅश इन हँड घ्यावं लागतं, कॅश ॲट बँक, फिक्स्ड डिपॉझिट. तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट केलं असेल त्याची अमाऊंट देखील इकडे घ्यायची. तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, इन्व्हेस्टमेंट ॲसेट आहे, ॲसेट साईडला घ्यायचं. सन्ड्री डेटर्स, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड पिक्चर्स, प्लांट अँड मशिनरी, इक्विपमेंट्स, प्लेग्राउंड, मोटार व्हेकल, लायब्ररी बुक्स, स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल्स, स्टॉक ऑफ स्टेशनरी, स्टॉक ऑफ ड्रग्स, लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिव्हन. बरोबर. ॲक्रूड इंटरेस्ट, प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम. अशा प्रकारचे घटक ॲसेट साईडला येतात. आणि लास्ट शेवटी बॅलन्स शीट आपल्याला टॅली करायची असते. तर लायबिलिटी साईडच्या आउटर कॉलमची बेरीज आणि ॲसेट साईडच्या आउटरच्या कॉलमची बेरीज जर सेम आली, म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲसेट साईडच्या कॉलमची बेरीज समजा 1,00,000 आली तर लायबिलिटी साईडच्या कॉलमची देखील बेरीज 1,00,000 आली पाहिजे, तर आपली बॅलन्स शीट काय होईल, टॅली होणार आहे. अशा प्रकारे बॅलन्स शीटचा आपण नमुना पाहिलेला आहे. आजच्या तासाला आपण प्रिपरेशन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पाहिलेला आहे. नंतर प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट, बॅलन्स शीट देखील कशी तयार करायची हा देखील घटक आपण बघितलेला आहे. इम्प्लेड ॲडजस्टमेंट्स म्हणजेच हिडन ॲडजस्टमेंट्स रिसीट अँड पेमेंट अकाउंटला कशा असतात हे देखील आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर कॅपिटल फंड हा देखील घटक आपण बघितलेला आहे, जो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला एकदम वरती टॉपला येतो. आणि त्याच्यानंतर आपण शेवटी बॅलन्स शीटचा नमुना देखील आपण पाहिलेला आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.